गणेश उत्सवाची भव्य दिव्यता पाहण्यासाठी पुण्यामध्ये अनेक गणेश भक्तांची गर्दी होतीये आणि त्यातलंच गर्दी होणारं मंडळ म्हणजे एक छत्रपती राजाराम महाराज मंडळ। या मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 किल्ल्यांच्या गडावरील माती आणलेली आहे। त्याचबरोबर दत्त संप्रदायातील असंख्य जे संत महात्मे होऊन गेले त्यांचे देखील त्यांनी पादुका आणलेल्या आहेत। त्यावेळेस मंडळाने आगळा वेगळा उपक्रम केलेला आहे। दरवेळेस या मंडळाची ओळख म्हणजे भव्य आणि दिव्यता असे विविध राज्यातील देशातील मंदिरांच्या कलाकृती प्रतिकृती त्यांच्या रिप्लिका उभारण्याचं राजाराम मंडळाचं एक असं अनोखं असं नातं आहे। मात्र यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माती आणि अनेक संत महात्म्यांच्या पादुका त्याचबरोबर राजाराम मंडळाची जी गणपतीची मूर्ती आहे ती देखील पाहण्यासारखी आहे। जवळपास 134 वर्षांहून अधिक काळ झाला तीच मूर्ती तशी पाहायला मिळते आणि त्याच्याच मूर्तीच्या अगदी मागच्या बाजूला जर पाहिलं तर अनेक राष्ट्रपुरुष आहेत त्यांच्या देखील प्रतिमा त्यांनी उभारलेल्या आहेत। ही कल्पना कशी सुचली आणि यावेळेस दत्त संप्रदायातील पादुका आणलेल्या असंख्य पुणेकरांना आपापले जे कोणी संत जे फॉलो करतात त्यांचं देखील दर्शन होतंय। या वर्षी गेले बरेच वर्ष म्हणजे साधारण 30-40 वर्षापर्यंत आमचं चाललं होतं की गणपतीचं मंदिर असावं। ही सार्वजनिक गणेशोत्सवातली सर्वात जुनी मूर्तीपैकी ही छत्रपती राजाराम मंडळाची एक मूर्ती आहे। कैलासवासी भाऊसाहेब रांगारे यांनी ही मूर्ती केलेली आहे। या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे क्रांतिकारी लोकांची ही मूर्ती असून अशा वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीचं स्वतःचं एक तीर्थस्थान सारखं एक मंदिर असावं असं आमची संकल्पना होती, पण काही ना काही कारणामुळे ते राहत होतं। तर ह्या वर्षी आम्ही ठाम केलं होतं की कुठल्या परिस्थितीत या वर्षी आपण ते मंदिर उभारायचं, म्हणून कुठलाही डेकोर आम्ही करण्याचं ठरवलं नव्हतं। तर मंदिरावर पूर्णपणे आमचं लक्ष केंद्रित केलं होतं आणि ह्या माध्यमातून जर मंदिर करायचं आहे तर एक अनुभूती असते की आपले महात्मे संत साधू संत की ज्यांना आपण फॉलो करतो, जे श्रद्धास्थान असतं, तसंच आपला आद्यदेव शिवाजी महाराज हे आपलं एक प्रेरणास्थान आहे, सगळ्यांचे श्रद्धाचे स्थान आहे। असं हे सगळं असल्यामुळे म्हणलं की आपल्याला जर मंदिर करायचं असेल तर ह्या लोकांच्या ह्या पादुका जर आपल्याच्या इथं आल्या आणि त्यांचे चरण स्पर्श झाले तर आपला जो संकल्प हा सिद्धीच जाईल। आणि सर्वात वैशिष्ट्य म्हणजे क्रांतिकारी लोकांचं मंडळ आहे आणि त्याप्रमाणे इथं जे काय क्रांतिकारी असतील, आपले सुभाषचंद्र बोस असतील, भगतसिंग असतील, यांचे शिल्प या ठिकाणी उभारण्यात आले। हे सगळं आपोआप झालं। यावर्षी तसं काही करायचं नव्हतं, पण देवीच्या कृपेने श्रद्धेच्या याने आणि आराध्य देवाचे शिवाजी महाराज आहे यांच्या प्रेरणेने ह्या सगळा संकल्प आमचा सिद्धीत जात आहे। आणि ह्या मातून जे आपलं वेगवेगळे तीर्थस्थान करतो आपण, ज्याला छत्रपती राजाराम मंडळ प्रसिद्ध आहे की तंतोतंत प्रतिकृती करून त्याच्यात देवत्पण आणण्याचा प्रयत्न करतो। तर यावेळेस तीर्थस्थान हे छत्रपती राजाराम मंडळाचं ह्याच्यावर कंट्रोल लक्ष असत असताना हा सगळा जो भक्तजनांचा जो आशीर्वाद या ठिकाणी दर्शनाचा येणारा मिळणार आहे आणि त्यांचा जो काही सपोर्ट मिळणार आहे, तर लवकरात लवकर छत्रपती राजाराम महाराज मित्रमंडळाचं या ठिकाणी मंदिर या ठिकाणी उभारेल आणि आपल्या सर्वांना ते एक भव्य मंदिर चांगल्या पद्धतीने दर्शनास मिळेल। आणि पुढच्या वर्षीपासून जो काय डेकॉर साठी छत्रपती राजाराम मंडळ प्रसिद्ध आहे ते दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे तीर्थक्षेत्र करेल। त्याच्या आधी मंदिर या वर्षी नक्कीच संकल्प आमचा पूर्ण होईल। अशा पद्धतीने ही संकल्पना आणि श्रद्धा आणि सर्व साधू संतांचा या ठिकाणी आलेला एक प्रकारचा माहोल यांनी नक्कीच एक प्रेरणादायक आहे। कारण गणेशोत्सवात आजपर्यंत कुणीही अशा पादुकांचं दर्शन सलग 8-10 दिवस झालेलं नाही। ही पहिलीच वेळ आहे हिंदुस्थानातली आणि त्याचं भाग्य छत्रपती राजाराम मंडळाला या ठिकाणी मिळालं आहे। आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आव्हान करतो, ज्यांना यायला जमेल न जमेल त्यांनी आपल्या माध्यमातून याचा संकल्पनाचा आणि या देखावा म्हणता येत नाही, पण या पादुकांचं दर्शन आपल्याला नक्कीच होईल असा हा संकल्प या ठिकाणी आम्ही मांडत आहोत। परत एकदा सर्व गणेश भक्तांना गणपतीच्या शुभेच्छा। जय गणेश। खरं तर राजाराम मंडळाचं स्वप्न आहे की त्यांचं एक स्वतःच असं मंडळ असावं, कारण देखावा करताना कोट्यवधी रुपये खर्च करतात, मात्र यावेळेस त्यांनी स्वतःचं एक मंदिर व्हावं, स्वतःची एक जागा व्हावी यासाठी त्यांनी कार्य उचललंय आणि या कार्यास त्यांना आपल्या गुरूंचे आशीर्वाद असावेत म्हणून त्यांनी जे आपले संत दत्त संप्रदायातले काही संत आहेत महात्मे आहेत त्यांच्या पादुका या ठिकाणी आणल्या, त्यांचे आशीर्वाद घेतलेले। त्याचबरोबर हे मंडळ जे आहे क्रांतिकारकांचं आहे म्हणून या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचे देखील पुतळे बसवलेले आहेत आणि पुणेकरांना या दोन्हीचं दर्शन या राजाराम मित्रमंडळांना घडवून आलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सौरभ मानेसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।